इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करू शकते? 1941 ते 1979 या काळात मोहम्मद रजा या राजाचं राज्य होतं आणि हा राजा लोकांना अगदी नकोसा झाला, कारण त्याचं तो भयंकर डॉमिनेटिंग होता. मात्र या राजाच्या काळात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये आरामात जहाजांचं येणं-जाणं चालू होतं, कारण त्यातच सगळ्यांचा फायदा होता. 1979 साली मोठी क्रांती झाली आणि राजा गेला आणि नवीन सरकार आलं, इस्लामी सरकार आलं. परंतु याच काळात अनेक देश एकमेकांशी भांडू लागले आणि 1982 आला ग्लोबल सामुद्रिक कायदा. ह्या कायद्याचा एक रूल आहे, ट्रान्झिट पॅसेज, म्हणजे जगातले कोणते पण जहाज या मार्गाने जाऊ येऊ शकते. या कायद्यानुसार इराणसुद्धा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ब्लॉक करू शकत नाही. पण म्हणतात ना, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, तसंच झालंय. युद्ध झालं की कायदा बाजूला पडतो. इराण आणि अमेरिकेचं सध्या हेच चाललंय.